जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. कसे आहात सर्वजण? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वतःच्या कामामध्ये व्यस्त असाल. भरपूर लोकांची विचारणा झाली की ते आचल आणि सक्षम हे व्हायरल ट्रेंडिंग प्रकरण होतं. तू याच्यावरती कोणतंही भाष्य का नाही केलं किंवा व्हिडिओ का नाही टाकला? तर मी त्या सर्वांना सांगू इच्छित आहे की अशी भरपूर प्रकरणं घडलेली आहेत. बौद्ध समाजाचा मुलगा म्हणून ह्याच्या अगोदरही तलवारीने त्याच्यावरती वार करण्यात आले होते. आचलनं जे केलं ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. पार्थिवासोबत लग्न केलं पण ठीक आहे, पण प्रत्येक मुलीला आपल्या घराण्याची पार्श्वभूमी माहिती असते, आपल्या घराण्यातली लोक किती क्रूर आहेत हे माहिती असतं, आपल्या घरातून आंतरजातीय विवाहाला मान्यता आहे किंवा नाही हेही माहिती असतं. असं असताना पुढचं पाऊल एखाद्या मुलीनं का टाकावं? म्हणून आज आचल ट्रोल होत आहे. कुठलीही मुलगी आयुष्यभर एकटी नाही राहू शकत किंवा त्या कुटुंबाचा आधार म्हणून नाही राहणार आहेत, कारण त्या कुटुंबाची पण जबाबदारी आहे आचल. त्यामुळं त्या कुटुंबाचा एकमेव आधार तो मुलगा होता, तोच जर गेला असेल तर काय उपयोग आहे ह्या सर्वाचा? बरोबर आहे की नाही? मला कमेंट करून नक्की सांगा.